अण्णाभाऊ शेठ प्रशासनाच्या निरीक्षक पदाचा पेपर फुटल्यानंतर या सर्वांचे सुविधागे जे आहे ते नंदुरबार पर्यंत आले होते, कारण की नंदुरबारच्या कौटल्य अकॅडमीच्या या सर्व पेपरमध्ये लीक करण्याचा आरोप जो आहे तो रोहित पवारांकडून करण्यात आला होता। या प्रकरणामध्ये सर्वस्वी जबाबदार जो आहे तो प्रवीण पाटील जो होता तो यामध्ये दोषी आढळण्यात आला होता। मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवीण पाटील जे आहे ते कौटल्य अकॅडमी पासून फरार असल्याचे निदर्शनास येत आहे। तर दुसरीकडे यात संशयाच्या भोवऱ्यामध्ये गौरव पाटील होते, त्यांना देखील पोलिसांकडून अटक जी आहे ते करण्यात आली होती। याच ठिकाणी मुंबई पोलीस दलाचं एक पथक जे आहे ते आलं होतं आणि त्यांच्याकडनं ही संपूर्ण चौकशी जी आहे ती करण्यात आली होती। गेल्या अनेक तास जे आहे ते या ठिकाणी मुंबई पोलीस दलाचे पथक जे आहे ते ठाण मांडून होतं, परंतु या पोलीस दलाच्या पथकाला कुठल्याही आरोपी जे आहे किंवा संशयित जे होते ते हाती लागलेले नव्हते। परंतु या प्रकरणामध्ये ऋतुजा पाटील नावाची जी काही विद्यार्थिनी होती ती याच्या संशयाच्या भोऱ्यामध्ये होती। मात्र ही ऋतुजा पाटील जी आहे ती गेल्या अनेक दिवसापासून फरार असल्याचे दिसून येत आहे। हेच ते ऋतुजा पाटीलांचं घर आहे, परंतु ही ऋतुजा पाटील आजही या ठिकाणी राहत नसल्याचे निदर्शनास जे आहे ते आलेले आहे। त्यामुळं एमपीएससीचा पेपर फुटल्यानंतर रोहित पवार यांनी आरोप केल्यानंतर हा सर्व पेपर जो होता आता पुन्हा घेण्यात येत आहे। त्यामुळं या रोहित पवार यांनी केलेले आरोप जे आहे ते यात सत्य आहे की काय असं काही सारा प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना दिसून येत आहे। तर दुसरीकडं रोहित पवार यांनी केलेले आरोप जे आहेत ते आता कुठेतरी सिद्ध होताना जरी दिसून येत असले तरी देखील गौरव पाटील अटकेत असले, परंतु ऋतुजा पाटील जी ती अजूनही या प्रकरणापासून आणि प्रवीण पाटील अजूनही या प्रकरणापासून कुठेतरी फरार असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे जोपर्यंत हे दोघी संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत या प्रकरणाच्या आणि जे काही चौकशी जी आहे ते पूर्ण होणार नाही, अशी काही परिस्थिती जी आहे ती दिसून येत आहे। जितेंद्र बैसाना, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।